जळगाव जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत असून अशातच प्रवासी ओमनी वाहनाचा भीषण अपघात झाला। यात चोपड्याचे 3 जण जागीच ठार झाले तर 4 जण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री अमळनेर तालुक्यातील दहिवट फाट्याजवळ घडली। चोपडा येथील सुंदरगडी येथील शुभम पारदी, लोहिया नगर मधील विजय बाळू पाटील व केवाराम पावरा असे 3 मयत झाले आहेत, तर टॅक्सी मधील 4 जण जखमी आहेत। टॅक्सी मधील बसलेला प्रवासी ज्ञानेश्वर सोनार राहणार सुरत याला डॉक्टर सुमित सूर्यवंशी यांच्याकडे दाखल करण्यात आले आहे। एकाला धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे तर इतर खासगी दवाखान्यात गेले आहेत। चोपडा येथील 6 जण मंगरुळ येथे केटरसचे काम करण्यासाठी आले होते। ते ट्रिपल सीट मोटरसायकल क्रमांक MH19 DL 8693 व आणखी एका मोटरसायकल ट्रिपल सीट चोपड्याकडे निघाले होते। चोपड्याकडून टॅक्सी क्रमांक MH19Y 1828 येत होती। टॅक्सीमध्ये 12 जण होते अशी माहिती पोलिसांना मिळाली। समोरून दोन्ही मोटरसायकल वेगाने येत होत्या। ओमनी चालक विजय महाजन याने एकाला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही मोटरसायकलीची धडक बसल्याने टॅक्सी चालकाचे पाय स्टेअरिंग मध्ये अडकले होते, तर दोन्ही मोटरसायकली रस्त्याच्या आजूबाजूला पडल्या। त्यात 2 जण जागीच ठार झाले, एक ग्रामीण रुग्णालयात मयत झाला। जखमी विजय महाजन याला धुळे येथे रवाना करण्यात आले आहे। वर्षा लोहार यांचा रिपोर्ट V1 लाईव्ह जळगाव।